अरे ताई तुम्ही खरंच लय खमके आहे बघा. खरे तुमची मेहनत बघून आम्हाला पण खात्री वाटते आपला सगळा माल संपल. असंच व्हावं. आणि तुम्हाला खरं सांगू का, आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं असतं. साय काढली ना तुम्ही? हो ताई, काढली आणि फ्रीज मध्ये ठेवली. आणि ते राहिलेलं दूध घेऊन येऊ का आम्ही? हो हो हो. आर्याजी नमस्कार. गोपाळजी येऊ? या या या. बंधू कुठे तुमचे दिसत नाही? अहो तो सकाळीच बाहेर गेलाय, काही आयडिया नाही कधी येईल. काम होतं का? हा, काम होतं त्यांच्याकडे. अरे वा, बिझनेस जोरात चाललाय की तुमचा. हो. भाव आल्यामुळे मदत झाली असेल त्याची तुम्हाला. तो कसली मदत करतोय? हो त्याचा काही भरोसा नाहीये. हो आता इथे तर पुढच्या 5व्या मिनिटाला कुठे असेल याची खात्री नाही. हात कसा हो तुमचा आता? हो हात बरा आहे. चांगलाच आराम मिळाला त्याला. तुम्ही ती पावडर दिली होती ना, त्याने खरा फरक पडला. फरक पडावा म्हणून तर पावडर दिली होती. तुमच्या हाताला जखम झाली आणि त्रास मला झाला होता. तुमच्या चेहऱ्यावरचे वेदनाच बघवल्या नाहीत मला. हे असं असं हसू पाहिजे कायम चेहऱ्यावर. बोलत काय बसले मी. गोपाळजी तुम्ही इतक्या वेळा माझ्या घरी आलात, माझी उधारी तेवढी राहिली आहे चुकवायची. कसली उधारी हो? चहाची. एक मिनिट. बसा चहा टाकते. अहो कशाला उगाच त्रास करून घेताय तुम्ही? हो त्रास कसला आहे त्यात. बसा 5 अहो एखाद्या बिझनेस वुमनचा एवढा वेळ वाया घालवणं, ते चहासाठी, हे काय मला पटणार नाही. असं केलं तर मला पाप लागेल. असू देत, काही हरकत नाही. मी तुमच्या पापात तुमची वाटेकरी होईल. बसा चहा ठेवते. अहो बरं, एका अटीवर. मी पण चहा करायला मदत करणार. अहो कशाला अहो त्रास? तुमच्या हाताला लागले. तुमच्या हाताला लागला असताना मी कशाला तुम्हाला त्रास देऊ? या तुम्ही इकडे या. या 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 इकडे. हट्टी आहात तुम्ही. अहो तुम्हाला मदत करण्यासाठी नेहमी हट्टी असेल मी. बरं तुमच्या भावासाठी पण चहा ठेवूयात. नाही नाही अहो नको, त्याचा काही भरोसा नाहीये. आता गेलाय बाहेर, 5व्या मिनिटाला कॉल करून म्हणेल मुंबईला पोहोचलाय, त्यामुळे नको. होय? नक्की काय काम करतात ते आणि असतात कुठं? असतो मुंबईलाच, पण त्याला सध्या कामावरून काढलंय. का? हेच असं विचित्र स्वभाव, दुसरं काय. आधीपासून असा स्वभाव आहे का? म्हणजे इतरांसाठी हो, पण माझ्या बाबतीत म्हणाल ना तर आई वडील गेल्यानंतर तो असा झाला. आणि मग पुढे मिस्टरांची पण डेथ झाली. फारच काळजी करायला लागला. ओव्हर पॉझिटिव्ह आहे नुसता. दिसतोय ते. होय? नक्की काय काम करतो तुमचा भाऊ? अहो ते मुंबईत आला वाटतं. आले. ये एकदम परफेक्ट टायमिंगला आलायस. चहाचा बेत होतोय ते. गोपाळजी आलेत ना? तुम्हाला कसं कळलं मी आलोय? वास आला, वास. गंमत गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. चपला चपला दिसल्या तुमच्या दारात. आणि तसे तुम्ही एकमेव व्यक्तिमत्व आहात. आमच्या घरी येतात, बाकी कोणाची तशी हिंमत होत नाही. माझ्या बहिणीच्या मदतीला धावून धावून येता तुम्ही. तुम्ही सरपंच पदाच्या निवडणुकीला का बरं नाही उभा? का? लोकप्रिय आहात, महिलांचा आदर करता, त्यांचं संरक्षण करता, त्यांच्या मदतीला धावून धावून जाता. हे असं सगळीकडेच करता की फक्त आमच्याच घरी आमच्या बहिणीला मदत करायला धावून धावून येता तुम्ही? आज मी मदत करण्यासाठी नव्हतो आलो. आज माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी आलो होतो. स्वार्थ? हा, अहो तुम्ही म्हणत होता ना मागच्या वेळी नाही का, तूप घेऊन जा.
ते तूप नेण्यासाठी आलो होतो. ओ सॉरी सॉरी सो सॉरी, मी पूर्णपणे विसरून गेले. 2 मिनिट थांबा, मी घेऊन आले. गुपतूप 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 गुपतूप. तुम्ही एखादा खून केलाय का हो? फार अस्वस्थ दिसता म्हणून. रिलॅक्स व्हा, या बसा. आपलंच घर, समजू नका. तुपाचा डबा घेऊन जा. आणि तुमचे ते वडील 2 बायकावाले देशमुख, त्यांना सांगा माझे पैसे जरा लवकरात लवकर परत करा. माझ्या बहिणीच्या मदतीला धावून धावून आल्यामुळे मी तुमचे पैसे माफ करेन असं समजू नका. गुपतूप 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 तूप. गोपाळजी, हे घ्या. मला प्लीज तुम्ही फीडबॅक नक्की द्या. किती झाले? अहो नाही नाही, पैशांचं काय घेऊन बसलाय? अहो असं कसं? व्यवसाय करायचं म्हणजे असं फुकट वाटून चालेल का? आणि तुम्हीच म्हणता ना, या गावामध्ये मी एकमेव माणूस आहे जे तुमची मदत करतो. मग याच गावातलं पहिलं गिरायक सुद्धा मलाच बनवा. नाही नाही, काय नाही, हे बोणी करून टाका. अहो राहू दे, हे पैसे ठेवा, घ्या. आणि काय आहे, काही गोष्टी अशा फुकट नसतात वाटायच्या, त्याची किंमत राहत नाही. माझ्यासाठी या तुपाची किंमत लय आहे. येऊ मी? परत यायची गरज नाही. जातो. काय भला माणूस आहे हा. गुपतूप 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 हे गुपतूप काय? गुपतूप गुपतूप. याच्या फेऱ्या फार वाढल्यात अलीकडे. आर्या, जेव्हा जेव्हा मी आर्याला भेटलोय तेव्हा तेव्हा तो जामकर मध्ये कलमडलाय. इथून पुढे जर मी आर्याला भेटलो आणि जामकर तिथे आला तर त्याचा संशय बळावेल. मला माधुरे, ए माधुरे, कुठला प्लेस बाहेर ये. ए माधुरे, ए गोपाळ, माधुरे इकडे. नाही. ए खोटं बोललो कसं, खरं सांग. हितनं अशी पळत पळत आतमध्ये गेली, आज जाऊन लपली. अहो काय बोलताय मामा, नाही आली इथं. काय झालंय? ए तुला काय करायचंय, तू तुझं काम कर. ए माधुरे, माधुरे. Rari